श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना काही लोक इतकी मोठी शहाणी असतात की त्यांना स्वतःची चूक कधीच दिसत नाही. सगळं कसं समोरच्यामुळेच बिघडतंय याची यादी मात्र त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी तयार असते. बोलताना ते तत्वज्ञान सांगतात, पण वागण्यात मात्र सोयीस्कर मौन पाळत असतात. श्रोतेहो, आपल्याला दुखावलं गेलं की लगेच भावना आठवतात, पण आपण दुसऱ्याला दुखावलं याची त्यांना जाणीव होत नाही. स्वतःच्या स्वार्थाला ते हुशारीनं नाव देतात आणि नातं तुटलं की म्हणतात समोरचा बदलला. पण श्रोतेहो, स्वतः आरशात पाहायचं धाडस करत नाहीत. त्यांच्या शहाणपणात माफी नसते, फक्त समर्थन असतं. चूक मान्य करणं त्यांना कमजोरी वाटत असते. समजून घेण्यापेक्षा जिंकणं त्यांना महत्वाचं वाटतं. अशा लोकांसोबत राहून आपण सतत अपराधी ठरत असतो. म्हणून श्रोतेहो, कधी कधी अशा फार शहाण्या लोकांपासून दूर राहणं हेच खरं शहाणपणाचं ठरत असतं. कारण श्रोतेहो, मन वाचवण्यासाठी शहाणपणापेक्षा शांती जास्त गरजेची असते. आणि श्रोतेहो, आणखी एक, जीवनाचा प्रवास करत असताना पैशाची बचत करायला शिका. कारण गरज कधी दार ठोठावेल याचा पत्ता नसतोय. आज हातात पैसा आहे म्हणून उद्याची चिंता टाळता येत नाही. कमावलेला प्रत्येक रुपया हा फक्त खर्चासाठी नसून सुरक्षिततेसाठी सुद्धा असतोय. आयुष्यात असं क्षण येतात जेव्हा माणसं नाही तर पैसा आधार बनत असतो. गरजेच्या वेळी हात रिकामा राहिला की स्वाभिमान सुद्धा डगमगायला लागत असतोय. म्हणून श्रोतेहो, बचत म्हणजे कंजूषपणा नव्हे तर ते शहाणपणाचं लक्षण आहे. आज थोडं कमी उपभोगलं तर उद्या मोठा श्वास घेता येतो. पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो नसतोय. श्रोतेहो, संकटात कोणी साथ देईलच याची खात्री नसते, पण साठवलेला पैसा नक्की उपयोगी पडत असतोय. श्रोतेहो, कमाईवर कधीच गर्व करू नका, कारण वेळ एका क्षणात चित्र बदलत असते. बचत शिकलेला माणूस परिस्थितीसमोर कधीच हातबल होत नसतोय. म्हणून श्रोतेहो, आजपासून थोडी तरी बचत करा, कारण उद्याचं आयुष्य आजच्या शहाणपणावर उभं असतं. बघा, पटलं तर नक्की घ्या. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चारित्र्य म्हणजे माणसाच्या अंतरंगातील अदृश्य देवालय. पैसा संपला तरी परत मिळतो, पद गेलं तरी परत मिळतं, पण एकदा चारित्र्यावर डाग पडला की तो आयुष्यभर सावलीसारखा मागं लागतो. म्हणून माणसानं दिसण्यापेक्षा असण्यावर भर द्यावा, कारण जग तुमचे कपडे पाहते, पण नियती तुमचं चारित्र्य पाहते. यश हा अचानक उगवलेला सूर्य नसतो. तो रोजच्या कष्टाच्या उच्च कालातून जन्माला येतो. जो माणूस अपमान घेऊन पुढे चालतो, टीका पचवून उभा राहतो, त्याच्याच अंगणात यशाची फुलं उमलतात. अपयश म्हणजे शेवट नव्हे तर नव्या सुरुवातीची घंटा असते. जिथं प्रयत्न थांबतात तिथं पराभव जन्म घेतो, आणि जिथं जिद्द जागी राहते तिथं अपयश ही गुरु बनतं. देवाची साथ दिसत नाही, पण ती जाणवते. प्रत्येक बंद दारामागं तो एक उघडी खिडकी ठेवत असतो. विश्वासाची काठी हातात असेल तर अंधारलेला रस्ताही मंदिराकडेच नेतो. कर्म हे सावलीसारखं असतं, पळालो तरी सोडत नाही. चांगलं केलं तर आशीर्वाद बनतं, वाईट केलं तर ओझं बनतं. म्हणून कर्म करताना टाळ्यांचा नाही तर अंतरात्म्याचा आवाज ऐकावा. पुण्य म्हणजे केवळ देवळात जळलेला
अगरबत्तीचा धूर नसतो, एखाद्याच्या डोळ्यात पोचलेला अश्रू, भुकेलेला दिलेला खास, हे खरं पुण्याचं देव असतात. नाती ही फुलांसारखी असतात. वेळेवर पाणी दिलं तर सुगंध देतात, दुर्लक्ष केलं तर ती कोमेजतात. शब्दांनी नाही तर विश्वासानं नाती टिकत असतात. संयम हा आयुष्याचा सर्वात शांत शिक्षक आहे. घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभर अडवतात. संयमानं घेतलेला निर्णय पिढ्यान पिढ्या हसवतात. स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण जागेपणी झगडणारे मोजकेच असतात. स्वप्नांना कष्टाचा श्वास मिळाला की नियतीची ही सई बनतात. आई वडील म्हणजे चालतं फिरतं देवघर असतं. त्यांच्या घामावर उभं राहून जो त्यांनाच विसरतो, त्याच्या यशालाही कधी सुगंध येत नाही. खरी मैत्री आरशासारखी असते. तुमचा खरा चेहरा दाखवते. सुखाटाळ्या वाजवणारे अनेक, पण दुःखात हात धरणारा तोच खरा मित्र असतो. शब्द बाणासारखे असतात, पण एकदा सुटले की परत येत नाहीत. म्हणून बोलताना बुद्धीचा दिवा आणि मनाची माया दोन्ही सोबत असावी. वेळ कुणासाठी थांबवत नाही, पण योग्य माणसाला घडवते. जो वेळेचा मान राखतो त्याचा मान वेळही राखते. श्रद्धा म्हणजे डोळे मिटून चालणं नव्हे, अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं. श्रद्धेची पावलं कधीही वाया जात नाहीत. कष्ट हे जमिनीत पेरलेलं बीज आहे. आज दिसत नाही, उद्या सावली देतं. घामाचा सुगंध यशाच्या देवघरात पोहोचतो. अहंकार उंच झाडासारखा दिसतो, पण त्याची मुळं कमकुवत असतात. नम्रता मात्र वाकलेल्या फांदीसारखी असते, फळांनी बहरलेली. प्रेम म्हणजे केवळ शब्दांचा पाऊस नव्हे, आधाराची छत्री असते. जिथं अपेक्षा कमी आणि काळजी जास्त, तिथं प्रेम टिकतं.